नमस्कार. तर आपण नैवेद्य करणार आहोत नागपंचमीचे. तर बिना तळता तव्यात वापरता हे बघा, गूळ, वेलची पावडर. हे आपण हे चांगलं गूळ वितळसर हलवणार आहोत. हे तयार झाले. आता आपण हे थंड व्हायला ठेवूया. ठेवलं होतं भिजत, जसं आपण गव्हाची कणिक मळतो त्या टाईप. ह्याच्यावर आपण थोडं साजूक तूप टाकून ह्याला छानपैकी मळून घ्या. बारीक गोळ्या करूया. आणि आपण पातळ लाटून घेणार. पीठ जास्त लावायचं नाही. अशा टाईप ह्यामध्ये हे सारण भरायचं भरपूर. हे बघा, करंजी टाईप. तर हे असे आपण सगळ्या करणार आहोत. हे बघा, आपले हे झाले शेंगा निवदापुरते. ते 6 झाले. तर मी एक मोदक ठेवला आहे. तर आता आपण ह्याच्यात हे बघा, मी पाणी उकळत ठेवलं आहे, गरम होत आलं आहे. तर आपण ही चाळण ह्याच्यावर ठेवूया. आणि ह्याला हे निघालं आहे. तर मी तर शेंगदाणा लावते. तर आता हे आपलं हे छानपैकी ह्याला अर्धा तास बारीक गॅसवर शिजवून ठेवूया. हे बघा, 10-15 मिनटं झाले. हे बघा, हे छान शिजलेत आपले. तर आपण याला वाफेवर थोडे ठेवूया. हे मस्त होते. हे बघा, खायला पण एकदम छान लागतात. तर आता हे बघा, हे आपले चांगले शिजलेत. तर आता आपण हे काढून घेऊया. तर आमच्याकडे बघा, वारोळा जाताना हे 5 करून नेतात. तिथे नैवेद्य दाखवल्यावर तिथेच उपास सोडतात. तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते सांगतं. 5 न्यायचे आपल्याला. 2, 3, 4 आणि 5 पूजा करतात. तर हे आवडल्यास सबस्क्राईब करा. थँक्यू.